नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका, जिला तुम्ही युनिट टेस्ट 2 म्हणता, सेकंड युनिट टेस्ट म्हणता, द्वितीय घटक चाचणी म्हणता. तर हिची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 2021-22 ची प्रश्नपत्रिका आहे. तर बघा, प्रश्नपत्रिका जरी 2021-22 ची असली तरी फक्त तुम्हाला सराव म्हणून प्रोव्हाइड करण्यात येत आहे, सराव म्हणून पुरवण्यात येत आहे. जरी तुम्हाला थंबनेलवरती हीच येणार असं वगैरे काही दिसलेलं असेल तर ही प्रश्नपत्रिका फक्त तो एक क्लिक बेटचा पार्ट होता. तो थंबनेल एडिटिंग करणारा जो कोणी मुलगा असेल किंवा जो कोणी मेंबर असेल त्याने ते एडिट करून दिलेलं असेल, थंबनेल वगैरे त्यांनी सेट केलेलं असेल. ठीक आहे, तर आम्ही फक्त व्हिडिओ बनवतो. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगितलं की तुम्हाला ही व्हिडिओ फक्त प्रॅक्टिससाठी आहे. ज्यांना स्किप करायची असेल ते इथे स्किप करू शकता. बाकीच्या विद्यार्थ्यांनी बघा, तुम्हाला 100% गॅरंटी सोबत मी सांगतो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. बघा, घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 2021-22 इयत्ता 9वी, आणि इथे तुम्हाला दिसतंय विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2. ही प्रश्नपत्रिका एकत्र आहे भाग 1 व 2 ची, परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त भाग 1 ची बघणार आहोत. ठीक आहे, पुढील व्हिडिओमध्ये आपण भाग 2 ची देखील बघूयात, त्या व्हिडिओला देखील बघा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो 20 गुणांचा हा पेपर असतो. 10 गुण असतात भाग 1 ला आणि 10 गुण जे असतात ते असतात भाग 2 साठी. बघा, प्रश्न एकामध्ये दिलेला आहे तुम्हाला, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक निवडून विधानासमोर लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिला प्रश्न आहे HCl आहे की HCl आहे प्लस NaOH गिव्स NaCl प्लस H2O ही टिंबटिंब प्रकारची अभिक्रिया आहे. 4 पर्याय दिलेला आहे. अ मध्ये आहे तुम्हाला उदासीनीकरण, ब मध्ये आहे तुम्हाला स्फटिकीभवन, क मध्ये आहे तुम्हाला विद्युत अपघटन, आणि त्यानंतर आहे तुम्हाला विचरण. तर बघा, जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आता भरपूर सारे विद्यार्थी कमेंट करणार, सर सेमी माध्यमातून टाका क्वेश्चन पेपर जे आहे ते आम्हाला इंग्लिश मीडियममधनं पाहिजे आहे. हो, नक्कीच प्रोव्हाइड करणार. सर्वप्रथम तुम्ही या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आम्हाला तुम्हाला आमचा नंबर मिळेल कमेंटमध्ये, किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल, त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. सर्वप्रथम तिथे तुम्हाला आमचा नंबर मिळेल, तिथून तुम्ही आम्हाला मेसेज वगैरे करा, तिथे आम्ही तुम्हाला PDF वगैरे प्रोव्हाइड करू. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला अंतर्वक्र आरशाला टिंबटिंब आरसा असेही म्हणतात. 4 पर्याय आहे. ब मध्ये आहे तुम्हाला अभिसारी, ब मध्ये आहे तुम्हाला अपसारी, त्यानंतर क मध्ये आहे तुम्हाला सपाट, ड मध्ये आहे तुम्हाला बहिवक्र. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला 3 मध्ये 20 kHz वारंवारितेपेक्षा अधिक वारंवारिता असलेल्या ध्वनी रंगास टिंबटिंब ध्वनी म्हणतात. 4 पर्याय आहे. अ मध्ये आहे तुम्हाला अश्राव्य ध्वनी, ब मध्ये आहे तुम्हाला श्रव्यातीत ध्वनी, त्यानंतर क मध्ये आहे तुम्हाला ध्वनी लहरी, आणि ड मध्ये आहे तुम्हाला भंपक ध्वनी. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आणि तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे ब मध्ये तुम्हाला नावे लिहा. आता फक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नाव लिहायचं आहे, ज्यामध्ये आहे तुम्हाला मानवी शरीरातील अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा काढण्याची पद्धती. तर त्यानंतर तुम्हाला फक्त याचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 2 मध्ये एक सौम्य आमलारी तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 अ मध्ये तुम्हाला खालील विधानाची शास्त्रीय कारणे लिहा. आता खालील विधान आहे त्यांची तुम्हाला शास्त्रीय कारणे लिहायची आहे. 1 मध्ये आहे दातांच्या दवाखान्यातील दातांची तपासणी करताना अंतर्वक्र आरसा वापरतात. दुसरा आहे तुम्हाला वटवाघूळ रात्रीच्या अंधारात प्रवास करू शकते, म्हणजे जे काही आहे ते वटवाघूळ रात्रीच्या अंधारात सर्व्हाइव्ह करू शकते, तो प्रवास करू शकते. तर याचं रिझन काय असावं, याचं शास्त्रीय कारण तुम्हाला लिहून द्यायचं आहे. त्यानंतर चौथा आहे तुम्हाला मिथेन वायूला मॉर्श गॅस असेही म्हणतात. ठीक आहे, हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. तुम्हाला शक्यतो मी माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्हाला हा वार्षिक परीक्षेसाठी देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न एक IMP म्हणून सेव्ह करा आणि तुम्ही याचं पूर्ण उत्तर रेडीच ठेवा तुमच्याकडे. ठीक आहे, ब मध्ये आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 3 उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत खालील प्रश्नांची. 1 मध्ये आहे खालील रासायनिक अभिक्रिया संतुलित समीकरणाने स्पष्ट करा, ज्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटची विरल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया केली. त्यानंतर दुसरा आहे प्रतिध्वनी म्हणजे काय, प्रतिध्वनी सुस्पष्ट मिळवण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे असतात. ठीक आहे, त्यानंतर तिसरा आहे निताला वीज चमकल्याचा 4 सेकंदाचा विजेचा आवाज ऐकू आला तर वीज ती नितापासून किती अंतरावर असेल. ध्वनीचा हवेतील वेग दिलेला आहे तुम्हाला, आणि तुम्हाला ते उदाहरण शोधायचं आहे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. निताला वीज चमकल्याचा 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज तिच्यापासून किती किलोमीटर अंतरावरती असेल किंवा किती अंतरावरती असेल. त्यानंतर आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करायचा आहे. कटायन आहे आणि अनायन आहे. इथे क्वेश्चन पेपर स्कॅन करताना किंवा प्रिंटिंग मिस्टेकद्वारे इथे इरेज झालेला आहे, तरी देखील तुम्हाला मी सांगतो कटायन आणि अनायन आहे, यामधील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे खालील अगोतक्ता पूर्ण करा. खालील अगोतक्ता जो काय आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा विद्यार्थी मित्रांनो. तीव्र आम्ल दिला आहे, हा अगोतक्ता तुम्हाला नावे लिहून इथे पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, ज्याही विद्यार्थी पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार 100%, त्याला घटक चाचणी 2 म्हणजे द्वितीय घटक चाचणीसाठी त्याला खूप सारी मेहनत त्याला खूप हेल्प होणार. तर तुम्ही काय करा, आम्हाला व्हॉट्सअपवरती हाय करा. माझा नंबर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळेल. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथे माझा व्हॉट्सअप नंबर मिळेल, चॅनलवरती मिळेल.
तुम्हाला थोडंसं सर्च करावं लागेल, देन तुम्हाला आमचा नंबर मिळेल. अदरवाईज तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन केलं तुम्हाला रॅपिड लगेच तुम्हाला इन्स्टंटेनियसली माझा नंबर मिळेल. तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, जे सॉल्व्ह करतील त्यांनी मला PDF वगैरे सेंड करा. आपण इतर विद्यार्थ्यांनाही मदत करूयात. ठीक आहे, विद्यार्थ्यांना त्याची मदत करूयात, आपण त्यांनाही ॲन्सर वगैरे प्रोव्हाइड करूयात. पुढे जाऊया. पुढे प्रश्न 3 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, ज्यामध्ये आहे कोणती 5 उत्तरे लिहायची आहे. एकमध्ये आहे गोलीय आरशाचे 2 प्रकार कोणते ते लिहा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, गोलीय आरशाचे जे 2 प्रकार आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर आहे सोनार तंत्राचे उपयोग लिहा. सोनार तंत्राचे जे काही उपयोग आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा आहे बायोगॅसमध्ये कोणते घटक असतात. बायोगॅसमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते घटक असतात हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, सांगायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर आहे मिथेनचे रचनासूत्र लिहा. मिथेनचे रचनासूत्र लिहायचे आहे. त्यानंतर आहे 5वा श्रव्यातील ध्वनी निर्माण करणाऱ्या सजीवांची नावे लिहा. 6वा आहे आरशाचे सूत्र लिहा. आरशाचे सूत्र लिहायचे आहे. त्यानंतर 7वा आहे उदासीनीकरण म्हणजे काय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने द्वितीय घटक चाचणी सेकंड युनिट टेस्ट क्लास 9 सब्जेक्ट सायन्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर इथे समाप्त झाले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2ची बघणार. परंतु तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ बघत असणार, काही विद्यार्थी लेट व्हिडिओला बघत असणार, मी जस्ट सांगतो 24 तासानंतर जरी बघितली तरी तुम्हाला ही व्हिडिओ अपलोड झालेली आहे पार्ट 2ची. तुम्ही एकदा चेक करा, तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल. अदरवाईज आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एंड स्क्रीनवरती कार्ड्सवरती लिंक देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ ॲड करूनच देऊ, कारण आम्ही त्यासाठी स्पेशली टीम हायर केली आहे की थंबनेल बनवण्यासाठी वेगळे, त्यानंतर SEO करण्यासाठी वेगळे, टायटल वगैरे ठेवण्यासाठी वेगळे. म्हणजे आम्ही त्यासाठी तुम्हाला लगेच ते रॅपिड मिळेल. फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, तर तुम्हाला जर तुम्ही या व्हिडिओला 1 हप्त्यानंतर किंवा 1 दिवसानंतर 24 तासानंतर बघताय किंवा 2-3 तासानंतर जरी बघत असले तरी व्हिडिओ अपलोड झालेले असेल नेक्स्ट व्हिडिओ. ठीक आहे, तर एकदा नक्की चेक करा. आणि व्हिडिओ आवडलेली असेल, जरी तुम्हाला वाटत असेल 2021-22 होती पण फक्त सरावासाठी होती, फक्त एकदा सराव करा 100%. आता नाही तर वार्षिकला तरी. आणि यातही मी तुम्हाला सांगतोय यातले निम्मे प्रश्न जसेचे तसे येणार. सो तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, नक्की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, नक्की तुम्हाला याचा उपयोग ठरेल. 100% तुम्हाला उपयोग ठरेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि टेलिग्राम PDF जर हवं असेल टेलिग्रामला जॉईन करा, नंबर आहे तिथून तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ बघण्याकरिता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवण्याचे काम करा. तुमच्या रिलेटिव्ह असेल, तुमचा बंधू किंवा तुमची भगिनी म्हणजे तुमचे भाऊ बहीण, तुमचा मित्र वगैरे जो असेल त्यांनाही आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. कारण आपण फक्त 9वीसाठी नाही तर 8वीपासून तर 12वीपर्यंत, म्हणजे 8वीचा विद्यार्थी असेल, मराठी माध्यमचा असेल, सेमी माध्यमाचा असेल त्याच्यासाठी व्हिडिओ आणतो. 9वीचा विद्यार्थी असेल, मराठी माध्यमाचा असेल, सेमी माध्यमाचा असेल त्याच्यासाठी व्हिडिओ आणतो. किंवा 9वी 10वीचा असेल तो सेमी असो मराठी असो त्याच्यासाठी व्हिडिओ आणतो. सायन्सचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आणतो आपण. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपले व्हिडिओज वगैरे पोस्ट करत असतो. त्यांना अनेक वेळा मदत होते आणि मोस्टली आपण क्वेश्चन पेपर्सवरती जास्त फोकस करतो. विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर ॲनालायसिस करून देतो, त्यांना अधिकाधिक मदत करतो. सो प्लीज तुम्ही व्हिडिओला जेवढं होईल तेवढं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत 11वी 12वीच्या देखील व्हिडिओज आहेत त्या देखील मित्र तुमचे मोठे भाऊ वगैरे असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओ इथे समाप्त झाले आहे. व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.